मी श्रद्धा आणि फादर्स डेच्या निमित्ताने मी माझ्या वडिलांना एक पत्र लिहिलं होतं. ते पत्र लिहून मी आमच्या दुकानात ठेवलं होतं आणि दुकानात ठेवल्यावर पप्पांनी वाचल्यावर त्यांच्या डोळ्यात असं पाणी आलेलं. त्यांनी मला म्हणले की इतकं छान पत्र मी पहिल्यांदा वाचले आणि मला खूप आनंद झाला. मग त्यांनी मला बक्षीस म्हणून की नाही फिरायला नेलं. मग मला खूप आनंद झाला. बाबा असं का म्हणतात, जोपर्यंत कोणताही बाप आपल्या मुलाला मारत नाही तोपर्यंत मुलगा मुलगी सुधरत नाही. असं का म्हणतात की मुलांना बाहेर पाठवल्यावरच मुलं सुधरतात. तुम्हाला कधीतरी मनात एकदा विचार आला आहे ना, पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता. कारण तुम्हाला वाटतं आपण आपल्या बापापासून 20 वर्ष बाहेर आहे. माझ्या मते त्यापेक्षाही जास्तच. एखाद्या मुलीला जर तिच्या आईवर रडले तर तिला काहीच वाटत नाही, पण जर एखाद्या वेळेस तुम्ही रागाने बघितलं तरी डोळं गहिवरून येतात. आम्हाला लागलं तर आम्ही रडतो, हरलो तर रडतो, संघर्षाला रडू वाटतं. पण तुम्हाला तुमच्या मनातल्या भावना सांगू वाटतात. रडणं किती अवघड आहे हे तुमच्याकडून समजतं. कधी शाळेत रडलं तर मैत्रिणी विचारतात का रडतेस, घरी रडल्यावर आई, बागेत रडावं तर लोक, अंधारात रडावं तर मनातील भीती, 4 भिंतीत रडावं तर भिंत. आम्ही आत्तापासून संघर्ष करतोय, तुम्ही वयाच्या 15व्या वर्षापासून करताय. तुम्हाला कधी वाटलं नाही का रडावं? रडल्यानंतर माणूस भावना व्यक्त करतो, तर तुम्ही तुमच्या भावनांचा विचारच करत नाही. तुम्ही कायम लहानपणीच्या माझ्या गोष्टी सांगता. मी कशी वागायचे, कशी खेळायचे. जगात मेकअप केल्यावर जी मजा येत नाही तेवढी मजा तुमच्या मोठ्या केसांची वेणी घातली वेगळी. तेवढी मजा शाळेत खेळायला येत नाही जेवढी मजा तुमच्यावर फिरायला येते. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, मला त्या प्रश्नाचे उत्तर द्या. 1. जर वेळ परत मागे नेली तर तुम्ही काय वेगळे कराल? 2. जर तुम्हाला तुमच्या वडिलांनी शिकवलं असतं तर? 3. तुम्हाला पाहिजे तसा सपोर्ट मिळाला असता तर? मला माहिती आहे तुमच्याकडे या प्रश्नांची उत्तरे नक्कीच असतील. मला तुमच्याकडे बघून काही म्हणावेसे वाटते. बाबा कणखर करा त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय विशाल, त्याच्या पाठीवरचे थेंब जणू हिऱ्या मोत्याचे दाणं. बाप रडताना कधीच दिसत नाही, कारण बाप साठवितो अश्रू, वाट पाहे त्या क्षणाची. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. आय लव्ह यू डॅड.